हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 80% समाजकारण व 20% राजकारण शिकवले, त्याप्रमाणे शिवसैनिक कार्य करत आहेत. केशवनगर परिसरातील अनेक प्रश्न प्रलंबित असून आगामी काळात येथून देवेंद्र भाट सारखा शिवसैनिक नगरसेवक झाल्यास तेथील नागरिक प्रश्न सुटण्यास मोलाची मदत होईल, असा विश्वास नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी व्यक्त केला. आता कार्यक्रम अतिशय चांगला उपक्रम आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आज देवेंद्रजी भाट केशवनगरच्या सर्व शाखेने या ठिकाणी घेतलेला आहे. मी मनापासून केशवनगरचे सर्व शाखा प्रमुखांचा असन, सर्व शिवसैनिकाचा असन, देवेंद्रजी भाट यांचा असन मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो. गेले अनेक वर्षापासून केशवनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे सर्व शिवसैनिक बाळासाहेबांचे विचार हे तळागाळामध्ये पोहोचवण्याचं काम या शिवसैनिकांनी केलेले आहे. 1, 2, 3 महिन्यावर पुणे महानगरपालिकेची निवडणूक येणार आहे. या ठिकाणी महाआघाडी होऊ या न होऊ, परंतु पुणे महानगरपालिकेमध्ये या केशवनगर भागातला एक चांगला शिवसैनिक पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून कसा जाईल यासाठी चांगलं काम या केशवनगर भागातून होऊ द्या. आम्ही सर्वजण या ठिकाणी केशवनगर शिवसैनिकांच्या पाठीशी आहे. जो काही रखडलेला विकास या केशवनगर भागाचा असेल येणाऱ्या काळामध्ये या भागातून जो शिवसैनिक नगरसेवक म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये जाईल त्यावेळी या भागातला जो मूलभूत पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, जो वाहतुकीचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न या ठिकाणी या नागरिकांना जे भेडसावत आहे ते सोडवण्याचं काम आमचे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक म्हणून जे जातील ते नक्कीच करतील. आजही बाळासाहेब आमच्यासाठी जिवंत आहे. बाळासाहेब कुठे गेले नाही. प्रत्येकाच्या हृदयामध्ये बाळासाहेबांचं स्थान अतिशय चांगलं आहे. त्यामुळे अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी देवेंद्रजी भाट यांनी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त घेतला. सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मी त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. केशवनगरमधील मूलभूत प्रश्नांमुळे नागरिक त्रस्त आहेत. आगामी महापालिका निवडणूक येथून शिवसैनिक नगरसेवक म्हणून निवडून आणणार व केशवनगरच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणार, असा विश्वास आयोजक देवेंद्र भाट यांनी व्यक्त केला. आज या ठिकाणी परमपूज्य आमचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिमित्त सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या विनंतीला मान देऊन हे जे सर्व उपस्थित असले यांचंही मी चे स्वागत करतो. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण या माध्यमातून आमची शिवसेना केशवनगर असेल, पूर्ण केशवनगर आणि मुंडवा या ग्रामस्थांच्या कामासाठी कटिबद्ध आहे आणि पूर्ण ताकीदनिशी आम्ही यावेळेस 2022ला जसं नानांनी सांगितलं या केशवनगर मुंडव्यातनं एखादा तरी नगरसेवक जाईल अशी मी ग्वाही देतो आणि साहेबांना मी अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे संचालक शिवसेना युवा नेतृत्व देवेंद्र भाट यांच्या पुढाकारातून येथील शिवसेना चौकात हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिकांना कानटोप्यांचे वाटप करण्यात आले. सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुण्यामधील हडपसर मतदारसंघातील मुंडवा केशवनगर या भागामध्ये जयंतीनिमित्त माननीय देवेंद्र भाट व शिवसेना शाखा यांच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी थंडीची लाट आलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी कानटोपी देण्याचा उपक्रम या ठिकाणी देवेंद्र भाट यांनी या ठिकाणी केलेला आहे. हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे हे आमचे प्रेरणास्थान, आमचा आत्मा. आम्ही जेव्हापासूनही शिवसेना मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये स्थापन झाली तेव्हापासून शिवसेनेचंच काम करतो. आत्तापर्यंत माझं वय गेले 62 वर्ष आहे, पण आत्तापर्यंत मी फक्त शिवसेनेचंच काम केलं आणि त्याचे प्रेरणास्थान आहे हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार. हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंचे विचार म्हणजे समाजकारण 20% राजकारण आणि 60% समाजकारण, असा त्यांचा जो ब्रीदवाक्य आहे
आणि एक झेंडा एक पक्ष मान्य हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जगभरामध्ये नाव गेलं आणि स्वतः म्हणजे आधीचा कुठलाही वारसा नसताना या राजकारणामध्ये येऊन मुंबईमध्ये त्यांनी कायापालट केली आणि गेले 25 ते 30 वर्षे शिवसेनेची सत्ता कायम राखणं मुंबईमध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून मान्य उद्धव ठाकरे यांनी जे सरकार चालवलंय, साहेबांचे विचार जे लोकांच्यापर्यंत पोहोचवलेत, लोकांना जी गरज आहे आज कोविडमध्ये स्वतः लोकांच्या ज्या गरजा आहेत, आरोग्याच्या गरजा असतील, अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं. मुंबई सारख्या ठिकाणी कोविड इतका मोठा पसरला असता, पण माननीय उद्धव ठाकरे यांचं जे नियोजन होतं, त्यांच्या टीमचं नियोजन होतं, या टीमचं नियोजन अतिशय चांगलं होतं की जगभरात त्यांनी या महाराष्ट्राचं आणि मुंबईसारख्या शहराची नोंद घेतलेली आहे. आणि आज त्याच्यामुळं साहेबांचं नाव म्हणजे माननीय मुख्यमंत्र्याचं नाव हे आपल्या 4 नंबरच्या यादीमध्ये आलेले आहे की त्याचं कारण असं आहे की त्यांचा वारसा जो आहे हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा, त्यांच्या रक्ताचा आणि समाजासाठी काम करण्याचा जो वारसा आहे तो माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला. आणि आम्ही सर्व माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे पाईक आहोत. आम्ही आयुष्यात इथून पुढे कधीही कुठलाही पक्ष बदलणार नाही आणि आमची पुढची पिढी शिवसेनेत राहील अशी मी ग्वाही देतो आणि इथं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज केशवनगर शिवसेना शाखेच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांसाठी कानटोपी वाटपाचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्या कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यक्षम नगरसेवक प्रमोदाना भानगिरे, कार्यक्रमाचे आयोजक पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे संचालक देवेंद्र भाट, विक्रम लोणकर, दिलीपप्पा व्यवहारे, दिलीप झगडे, शाखाप्रमुख अमर देशमुख, जितेंद्र लोणकर आणि सर्व मान्यवर. या ठिकाणी सामाजिक कार्यक्रमाचा वसा घेतलेले देवेंद्र भाट हे या ठिकाणी गेले वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम राबवून नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि नानांनी आता ज्याप्रमाणे सांगितलं की या भागाचा जर कायापालट करायचा असेल, रखडलेली विकास कामं जर आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची असेल तर शिवसेनेच्या माध्यमातून एक चांगला नगरसेवक या ठिकाणी आपल्याला निवडून देण्याचा आहे. अशा प्रकारचा आपण संकल्प या ठिकाणी करू आणि आम्ही सर्व ज्येष्ठ शिवसैनिक आमचे विक्रम लोणकर असतील, मुकुंद माने मामा असतील, दिलीप झगडे असतील, दिलीप व्यवहारे असतील, सर्वांच्या वतीने ग्वाही देतो की या ठिकाणी आम्ही वचनबद्ध आहोत. नाना आपण जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण करण्याचा आम्ही बांधील आहोत. पुन्हा एकदा साहेबांना मानवंदना देतो आणि थांबतो. जय हिंद. सुरुवातीलाच हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मी अभिवादन करतो. 19 जून 1966 या दिवशी शिवाजी पार्कवर शिवसेनेची स्थापना झाली. त्या शिवसेनेच्या मेळाव्याला उपस्थित राहिलेला या भागातील मी एकमेव नागरिक आहे. त्यावेळी मी 13-14 वर्षाचा होतो. 8वी-9वीत असेल. शाळेत असताना आम्ही रेल्वेने मुंबईला गेलो होतो. तेव्हापासून आजपर्यंत आता 70 वर्ष माझं वय आहे. सतत मी शिवसेनेचाच विचार करतो. आता जी ही पोरं या ठिकाणी काम करतात त्यांना उत्तेजन देणं, या देवाभाऊसारखे जे चांगले कार्यकर्ते आहेत त्यांना पुढं आणणं एवढंच माझं ध्येय आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे खरं म्हणजे साहेबांचं काम मराठा असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो व इतर समाज असो एकत्र आणायचं काम साहेबांनी केलेलं आहे. तसंच देवा भट, नाना भानगिरे खरं म्हणजे आमच्या देवा भटने सुद्धा हे केशवनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये एवढे कामं केलेली आहेत. सली काढणं, ट्रेप काढणं आणि आज एकदम मोठा एक चांगला कार्य थंडीच्या दिवसामध्ये अशी गरम टोपी जी आहे, जी ज्येष्ठ नागरिकांना गरम टोपीची जी गरज असते ही गरम टोपी आज ही देवा भटने दिलेली आहे. एवढं सांग. या ठिकाणी आज भारताचं दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज केशवनगरमध्ये फार मोठा कार्यक्रम करण्यात आला. यामध्ये देवेंद्र भाट यांनी ज्येष्ठ नागरिकांना थंडीचं औचित्य साधून कानटोपी दिलं, त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतो. व खरंच एक बाळासाहेब ठाकरेंचा एक भारताला एक फार मोठा आदर्श आहे. आज आपली जी मुंबई आहे, जे मुंबई जर बाळासाहेब ठाकरे नसते तर मुंबईचं एक मिनी पाकिस्तान झालं असतं. त्यामध्ये खरंच बाळासाहेब ठाकरेंचं जेवढं आपण हृदयापासून आपण त्यांचा त्यांचं आभार मानू तेवढं कमीच आहे.
या मी आज जयंतीच्या निमित्ताने मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं व सर्वच केशवनगर मुंडवा ग्रामस्थांच्या वतीनं बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करतो व जयंतीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आमदार चेतन तुपे, शिवसेना ज्येष्ठ नेते सुनील आप्पा गायकवाड, नगरसेवक बंडू तात्या गायकवाड, नगरसेविका पूजा कोदरे, माजी विकास प्रमुख दिलीप झगडे, हडपसर क्षेत्र प्रमुख विक्रम लोणकर, विभाग प्रमुख दिलीप झगडे, हडपसर क्षेत्र प्रमुख विक्रम लोणकर, विभाग प्रमुख दिलीप व्यवहारे, अशोक येवले, पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे, उमेश टापरे, अमर देशमुख, तुषार राजगे, विजय सस्ते, विकास लोणकर, प्रकाश आहिरे, सोमनाथ कांबळे, राजीव शेखर नायर, नंदकुमार कोदरे, जगताप, रामदास जगताप, मुकुंद माने, खंडू जगताप, जितेंद्र लोणकर, बाळासाहेब सणस, सचिन वीर, सचिन खंडागळे, गिरीश दिवाणे, अस्वानी रावत, हर्षल डहाके, प्रमोद भोसले, विकास कुमार, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सखाराम भोसले, प्रकाश घोरपडे, सोसायटी मंत्रा, PJD पिण्याकर सोसायटी, स्काय पॉइंट, गेरा मिस्टी वॉटर, गगन उतुपिया, गोदरेज रिजू, गुरुकृपा, श्रीकृपा, आनंदनगर परिसरातील नागरिक आदींसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.